प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस। सरकार आणखी परवानगी देणार का याकडे लक्ष। संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे अतोनात हाल। कुणी बेस्टची शेड तर कुणी दुकानांच्या बाहेर रात्र काढण्याची वेळ। एका दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही मनोज जरांगेंचा निर्धार। तर 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडण्याचा इशारा। आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरनं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर डागली तोफ। सोयीच्या भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार लालबागच्या राजाचं दर्शन। मुंबईतल्या इतर मंडळांच्या गणपतीचंही घेणार दर्शन। राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची संततधार। कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। ऐन गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर मेगा ब्लॉकचे विघ्न। मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती। देगलूर मुखेडमध्ये अनेक भागातील शेतीचं मोठं नुकसान। तर मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी हजारो आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। मुंबईत पडणाऱ्या संततधार पावसामुळे या आंदोलकांचे मात्र मोठे हाल झाले। रात्रभर मिळेल तिथे आसरा घेण्याची वेळ या आंदोलकांवरती आली। सीएसएमटीच्या आवारातील जागेवर या आंदोलकांनी आसरा घेतला होता। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी मी आता छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आलेलो आहे। आपण या मराठा आरक्षणासाठी जे लोक आलेले आहेत ते आपण पाहू शकता। या ठिकाणी कशा प्रकारे हे झोपलेले आहेत, कारण यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे। त्याच्यामुळे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसचं जे रेल्वे स्टेशन आहे या स्टेशनवरती जे प्लॅटफॉर्मच्या बाहेर जी जागा आहे, तिकीट जिथे काढली जाते त्या ठिकाणी या आपलं बस्तान मांडलेलं आहे। आपण पाहू शकता की काही लोक जमिनीवर बसलेत, काही लोकांनी चादरी आणल्यात, काही लोकांनी या ठिकाणी जी शाल आणली होती तिचं अंथरूण केलेलं आहे। आपण जर पाहिलं ही जी परिस्थिती जर पाहिली तर मराठा लोक जे बांधव आलेले आहेत त्यांची बिकट अवस्था आहे आणि या ठिकाणी लोक रस्त्यावरती भाकरी खाताना आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे अशी यांची मागणी आहे। गणेश कदमसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरती मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये आलेत। पाऊस असो किंवा इतर काही अडचणी, पण आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही असा निर्धार या मराठा बांधवांनी केलाय। ऐन गणेशोत्सवात मुंबईत येऊन सरकारला कोंडीत पकडणं योग्यच आहे असं या बांधवांचं म्हणणं आहे आणि सरकारला जोपर्यंत कोंडीत पकडणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही असं मत या आंदोलकांचं आहे। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आझाद मैदानमध्ये आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी इकडची महाराष्ट्रातली जनता इथे आलेली। आपण त्या जनतेशी बोलूया, त्यांच्या आताची परिस्थिती काय सांगाल सर? महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष पहिले जरांगे पाटलांनी अल्टिमेटम सरकारला दिलेला की आरक्षणासाठी ज्या मंत्र्यांना, मराठा मंत्र्यांना, सर्व मंत्रालयामध्ये बसणाऱ्यांना ज्यांना कुणाला बोलायचे त्यांनी 2 महिन्याच्या अगोदर त्यांना सूचना द्यायला पाहिजे होती। आज बरोबर बोलतात, मराठा समाज आज संतप्त झालेला आहे। जसे बांधव बोलतात प्रत्येकजण की आंदोलन जरांगे साहेबांनी सकाळीच सांगितलेलं आहे। सकाळी 10 वाजता वाजून 10 मिनिटांनी सांगितलं की आम्ही शांततेत आंदोलन करतोय आणि त्याचा निर्णय योग्य ते घेतला पाहिजे। कुणी घेतला पाहिजे नाव नाही, फक्त सरकारने त्याचं व्यवस्थित रीतसर मराठा आंदोलनाला दिशा दिली पाहिजे। चिघळवण्याचं काम नाही केलं पाहिजे आणि मराठ्यांना पूर्ण हे दिलं पाहिजे, काय आरक्षण दिलं पाहिजे। आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणतात, तुम्ही काय सांगाल?
आज आपण पाहतो की महाराष्ट्रातील सर्व जनता मराठा बांधव आपलं घरदार सणासुदीला सोडून आज या आझाद मैदानावरती माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी उपस्थित आहे। आज आपण जर एक मंत्री किंवा एखादा जर राजकीय नेता जर पाहिलात तर त्यांना प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा हा माझ्या मागचा वारसा असावा, त्यांनी कुठल्या तरी पक्षामध्ये त्यांनाही कुठल्या तरी आमदारकी असावी हे त्यांना वाटतं मंत्र्यांना। मग आज आम्हालाही वाटतं की आज आमच्याही मुलांनाही कुठेतरी शिक्षणामध्ये चांगल्या पद्धतीने स्थान, कुठेतरी चांगल्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या असाव्यात आणि हे आरक्षण ही जी पद्धत ही जी आहे ती फार चुकीची आहे। आज त्याच्यामुळे हा महाराष्ट्र पूर्ण आज या आझाद मैदानावर उतरलेला आहे। तर ही बाब कुठेतरी बदलली गेली पाहिजे आणि शासनाने मराठा समाजाला गृहीत धरू नये। आज ही मुंबई ज्या पद्धतीने बंद झालेली आहे ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती मुंबईवरती येऊ शकते जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर। आरक्षण जर दिलं नाही तर याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती होईल। तुम्ही काय सांगाल? तर आम्ही छत्रपती संभाजी वैजापूरून आलेलो आहे। तर आमचं म्हणणं एकच आहे की जगाच्या पाठीवर 58 मोर्चे शांततेत निघले। मराठ्यांनी जे काही आतापर्यंत पाऊल उचललं ते शांततेत उचललं, संयमानं उचललं आणि लोकशाही मार्गाने उचललेलं आहे। आज मनोजदादांनी 4 महिन्यापूर्वी तयारी दिली होती की आम्ही 29 ऑगस्टला येऊ। तर 29 ऑगस्टला 4 महिन्यापूर्वी घोषणा करूनही हे सरकार झोपलेलं होतं। मनोजदादांना ते हलक्यात घेतलं, मराठा हलक्यात घेतलं आणि काय बोलले की मनोज जरांगे म्हणजे मराठा नाही। अहो मनोजदादा मायनस केला तर मराठाच नाही आहे, आजची कंडिशन अशी झालेली आहे। तर मी सांगतो की अहो तुम्हाला जर कॅलेंडर कळत नाही, तुम्हाला घड्याळ कळत नाही, 4 महिन्याला 19 ऑक्टोबर येणार आहे, गणपतीचं पिरियड आहे, हे त्यांनी तुम्हाला वॉर्निंग दिलेली होती आणि रात्री 12 वाजता येऊन आंदोलन करायचं आहे का? अहो त्यांची ते आपण काय म्हणतो गनिमत हवा आहे कुठला तरी एखाद्या मोसमला। आज आपण बघतो एसटी कामगारांनी आंदोलन केलं, कधी केलं? दीपावलीच्या वेळेस केलं, सणाच्या वेळेस करतात का करून? कारण सरकारची कोंडी झाली पाहिजे तेव्हा ते लक्ष देतात। मूळ राहिल्याशिवाय कोणी पाहत नाही, आई पाहत नाही। म्हणून मनोजदादांनी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 29 ऑगस्टला येतोय। तर त्यावेळेस जाहीर होतं की गणपतीची पिरियड आहे। यांनी झोपले होते। विखे पाटील म्हणतात, फडणवीस साहेब म्हणतात की यांनी समजून घ्यायला पाहिजे आज हिंदूची सण आहे। अहो हिंदू आम्हाला शिकू नये। तुम्हाला सांगतो शाळेमध्ये जात बघून शिक्षण दिलं जातं आणि आरक्षण दिलं जातं किंवा सवलत दिली जाते। हिंदुत्व आम्हाला कोणी शिकवायचा प्रयत्न करू नये। मराठासारखं हिंदुत्व कोणी जपत नाही। फडणवीस साहेबांनी याची काळजी घ्यावा, दखल घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होईल। गणेश कदम सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगेंनी आझाद मैदानात आमरण उपोषणाला कालपासून सुरुवात केली आहे। जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती। आता या आंदोलनाची परवानगी आणखी एका दिवसानं वाढवण्यात आली आहे। मात्र आज आंदोलनाची मुदत संपल्यानंतर जरांगेंना पुन्हा परवानगी वाढवून मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। तर आंदोलनासाठीची मुदत संपल्यानंतरही जरांगेंचा एल्गार कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेत। विजय, आज आणखी एक दिवस जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू राहणार आहे। मात्र काल किंवा परवापासनं जे कोणी महाराष्ट्रभरातनं मराठा समाज बांधव मुंबईमध्ये आले त्यांची कालची रात्र कशी गेली? मराठा आंदोलकांची कालची रात्र ही मोठ्या त्रासाची गेलेली आहे। अनेक जे लोक आहेत भर पावसामध्ये बस स्टॉपचा आधार घेतला होता। काही जे आंदोलक आहेत ते रेल्वे स्टेशनचा आधार घेतला होता। काही लोक चर्चगेट स्टेशनला थांबले होते, काही लोक छत्रपती शिवाजी टर्मिनसला थांबले होते आणि संपूर्ण जे छत्रपती शिवाजी टर्मिनस जे गावाला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते सुद्धा प्लॅटफॉर्म, जे सगळे प्लॅटफॉर्म भरले होते आणि या ठिकाणी संपूर्ण जो आपण जर माहोल पाहिला तर लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती। कारण या ठिकाणी शौचालयाची फिरते शौचालय असेल किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली नव्हती आणि असं त्यांचे आरोप केलेला आहे। आणि शासनाने आम्हाला जेवण मिळू नये म्हणून या ठिकाणी मुद्दाम होऊन दुकानं सगळी बंद केली, आम्हाला पाणी मिळू नये म्हणून बंद केली असा त्यांचा आरोप आहे। परंतु शासनाकडून आता त्यांना कुठेतरी आमचं आरक्षण जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। कारण आम्ही जेव्हा चर्चगेट स्टेशनला गेले होतो 75 वर्षाचे आजोबा जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। श्वेता, बरोबर आहे विजय। आणि आता पुन्हा एकदा आझाद मैदानावरती हे सगळे आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे का? काय आहे तिकडचं चित्र आत्ताचं? आता ही गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे कारण बरेच जे आंदोलक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते। कारण रात्रभर पाऊस पडतोय, पावसामुळे ते कुठे आसरा मिळतोय का याकडे ते बघत होते आणि काही लोकांनी जे चौपाटीवरती जे
बस स्टॉप आहेत त्या बस स्टॉपचा आधार घेतला होता. काही लोकांनी टेम्पोमध्ये राहिले होते, काही लोक पिकअप मध्ये राहिले होते, काही लोक बसेस मध्ये राहिले होते. आणि जिथे जागा मिळेल, जिथे आसरा मिळेल, तिथे हे मराठा आंदोलन या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यामुळे इकडे येताना ज्या ठिकाणी या ठिकाणी जे आपलं हे आहे आंदोलन आहे, उपोषण सुरू आहे जरांगे पाटलांचं, त्या ठिकाणी आता हळूहळू यायला लागले आणि मोठी गर्दी सुद्धा आता वाढू लागलेली आहे. विजय, धन्यवाद या माहितीसाठी.